मस्साजोग प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे। सर, तुमची नियुक्ती करण्यात आली आहे, कसा नेमका तपास असणार आहे आणि हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय? नाही, तपासाचा भाग जो आहे हा एसआयडी आणि सीआयडीचे लोक करत आहेत। ज्या वेळेला ते आरोपपत्र न्यायालयात दाखल करतील त्याच्यानंतर माझा सदर खटल्यातील सहभाग सुरू होईल। त्याच्या अगोदर मला काही सुरू होणार नाही। आता त्यांनी केव्हा करतील हे सांगता येत नाही, पण जेव्हा केव्हा करतील त्यानंतरच खटल्याची कागदपत्राची पाहणी मला करता येईल। तुमची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यासाठी अन्नत्याग आंदोलन पण झाले। अनेक 7 मागण्या होत्या, त्याच्यातली पहिली मागणी ही होती। आता ही मागणी त्यांची पूर्ण झाली आणि तुमची नियुक्ती देखील झाली। गेल्या काही दिवसापासून मत्स्याजोगचे ग्रामस्थ, स्थानिक आमदार तेथील धस यांनी सतत माझ्या नावाची मागणी केली होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात मला विचारणा केली होती। मी त्यावेळी त्यांना स्पष्ट केलं होतं की मी सध्या येऊ शकत नाही। अर्थात त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की खटल्यात आपण यावं, तुमच्यावरती लोकांचं प्रेम आहे, निष्ठा आहे। आणि काल ज्या वेळेला मी बघितलं की मत्स्याजोगचे पुन्हा ग्रामस्थ अन्नत्यागाच्या आंदोलनात बसले आहेत आणि माझ्याकरिता एवढं त्या अन्नत्यागाच्या आंदोलनात बसणं ही खचित मला योग्य गोष्ट वाटली नाही। त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना काल कळवलं की मी खटला चालवण्यास तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ट्विट करून मला देखील कळवलं की हा खटला आपण चालवावा। हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय। आता या सगळ्या प्रकरणात काय नेमकी आव्हानं वाटतात? नाही, आव्हानं काय याचा विचार मी कधी करत नाही, कारण प्रत्येक खटला हा माझ्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे। परंतु राजकीय कोल्हेकुई जी सुरू झालेली आहे याचा मला मात्र खरं गंमत वाटते। कारण मी एका लोकसभेच्या निवडणुकीत लढलो आणि त्याच्यामुळे माझ्या मेरिटियस याच्याबद्दल शंका घेणं म्हणजे राजकीय परिपक्वता नसलेली लोक ही अशा प्रकारच्या शंका घेत आहेत, एवढंच मी त्यांना उत्तर देईल। प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज नाही, परंतु आपल्या माध्यमातून मी मत्स्याजोगच्या ग्रामस्थांना आश्वासित करेल की आपण काळजी करू नका, तुमच्याबरोबर मी आहे आणि न्यायासाठी मी लढणार आहे हे महाराष्ट्र जनतेला नाही तर भारताच्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे राजकीय पोपटगिरी करणारे जे लोक आहेत त्यांना पोपटगिरी करू द्या, तशी त्याला मी भीक घालत नाही। काळ आणि वेळ हे योग्य ते त्यांना उत्तर देईल, एवढंच मी आपल्या मार्फत आश्वासित करू इच्छितो। गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे, आता त्यांना काय आव्हान कराल? कारण अन्नत्याग आंदोलन उन्हाळ्याच्या दिवसात योग्य नसतं। मी आपल्या माध्यमातून सरपंच देशमुख यांचे कुटुंबीय, त्यामुळे मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांना आवाहन करेल, विनंती करेल की आपण कृपया हा मार्ग, उपोषणाचा मार्ग सोडून द्या। काही राजकीय लोक तुम्हाला चिथावणी देऊ शकतात आणि त्याच्या राजकीय चिथावणीला आपण लक्ष देऊ नका, कारण तुम्ही एकजुटीने राहिलात, कारण त्या गावातीलच लोक महत्वाचे आहेत आणि म्हणून कुठलाही मनामध्ये किंतु अंतु न बाळगता आपण फक्त थोडा दम धरावा। निश्चित कायदा त्याचं काम करेल एवढं मी आश्वासित करू त्यांना इच्छितो आणि उपोषण सोडावं, कारण सरपंच देशमुख यांना लहान मुलं आहेत। काल जे मी बघितलं चॅनलवरती, एक लहान मुलगा, मुलगी, मिसेस, भाऊ, ही सगळी तरुण मंडळी आहेत आणि म्हणून आपण राजकीय चिखलफेक करणाऱ्यांकडे लक्ष अजिबात देऊ नका, आपल्या तब्येतीला जपा। अन्नत्याग आंदोलन करू नका, आपल्या तब्येतीला जपा आणि एवढंच नाही तर यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील मी करणार असल्याचं उज्ज्वल निकम सरांनी सांगितलंय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।